तुम्ही शंका घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही आरोप करणं, त्या सगळ्या गोष्टी करणं बरोबर आहे. परंतु या 10 वर्षामध्ये तुम्ही फक्त शंकाच घेताय, तुम्ही फक्त आरोपच करताय, तुम्ही फक्त नाही नाही, पत्रकार गेलो ना परिषदच करताय. निवडणुकीला सामोरं. ठोसपणे नाही नाही, नाही ठोसपणे विरोधी पक्ष म्हणून का भूमिका घेतली नाही? का निवडणूक आयोगाला ते नाही भाग नाही नाही, असं पाडलं नाही. नाही हे सगळं पहिली लक्षात घ्या करण्यासाठी? गोष्ट तुम्ही. लोकसभेच्या निवडणुकीला एक निर्णय वेगळा लागला, हम्म. विधानसभेच्या निवडणुकीला एक निर्णय वेगळा लागला, आणि मग तो मधला जो 4 महिन्याचा कालावधी आहे, त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये किमान 96 लाख मतदार एवढ्या दिवसात कसे भरले? वाढवले, दिवसाला बरोबर आहे. जास्तीत जास्त 250 मतदार नोंदणी होते. तुम्ही नोंदणी करायला जर कधी गेलात ना साहेब, तर तुम्हाला कळेल का नोंदणी कशी होते ते. कळलं का? त्याच्यामुळे नोंदणी जर दिवसाला होत असेल एवढी, तर 96 लाख मतदान कसं एवढ्या दिवसात होऊ शकतं? हे सर्वच दिसतंय ना डोळ्यासमोर. आणि म्हणून आमची शंका कुशंका आहेत. बरं, त्याच्यावरती असं पण नाही, आम्ही त्याच्यावरती सर्वच पक्षाच्या लोकांनी, खास करून आम्ही अभ्यास केला, पाहिलं. त्याच्यात बऱ्याच गोष्टी उणीवा त्या आम्ही मला आम्ही आम्ही एवढं हे नव्हतं आम्हाला की असं काही घडत असेल. पण ज्यावेळेला एकंदरीत आता ह्या निवडणुकीनंतर सगळे लोक जागे झाले. राज ठाकरे साहेब ज्यावेळेला 2016-17 बोलले होते, त्यावेळेला विरोधी पक्ष जागा नव्हता झालेला. तेव्हा त्या एवढे खोलात गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी राजसाहेब त्यावेळेला बोलले होते की बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून. त्याला कोणी दखल घेतली. पण आता ज्या वेळेला त्यांच्या भाषेत तुमच्या दारावर डॉक झालं, ठोकलं टकटक गेलं, तेव्हा झालंय. तुम्हाला कळलं का रे हे काय झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता तुमचा प्रश्न रास्त आहे की एवढे वर्ष आम्ही का नाही केलं. पण आमचं तरी म्हणजे पण आंदोलनात्मक कुठली भूमिका तुम्ही घेतलेली निवडणुका नाहीये? निवडणूक आयोगावरती आम्हाला भरोसा वाटत होता की नाही. पण आता एकंदरीत गलथान कारभार पाहिल्यानंतर काहीतरी शंका घ्यायला जागा आहे. आणि म्हणून हे टोकाचं पाऊल उचलावं लागतंय. नितेश राणे यांची एक पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राज ठाकरे साहेबांना चुकीची माहिती दिली जाते. बघा म्हणजे वाढवण बंदराच्या संदर्भात असतील, किंवा त्यांनी जे आरोप केले कालच्या सभेमधून, अदानी अंबानीसाठी सगळं चाललेलं आहे, बघा त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, तर त्या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की चुकीची माहिती राजसाहेबांना दिली जाते. कदाचित त्यांचं म्हणणं असेल असं त्यांना वाटत असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे हे पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कधी आपलं बोलत नाहीत. आणि राज ठाकरे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला ते मागचा पुढचा खूप अभ्यास करतात. आतापर्यंत इतिहास असा आहे की राज ठाकरे जे जे बोलले ते कालांतराने लोकांना कळलंय. 16-17 साली बहिष्कार टाका म्हणून ते बोलत होते याच ईव्हीएमच्या मुद्द्यावरती. ते आत्ता लोकांच्या लक्षात आले. त्याला 10 वर्षाचा काळ, 8-9-10 वर्षाचा काळ गेला. त्याच्यामुळे त्यांचं काही म्हणणं असेल, पण त्यांना असं वाटतंय हम्म. की हळूहळू ह्या मुंबईवरती या सगळ्यांचा डोळा आहे. मुंबईतल्या बऱ्याचशा संस्था मुंबईच्या बाहेर गेलेल्या आहेत. आता मुंबईतला जो एअरपोर्ट आहे तो सुद्धा जवळजवळ शिफ्ट करायचं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी घेतलं. या शंका खोट्या ठरलेल्या आम्हाला आनंद वाटेल ना. आम्हाला आनंद वाटेल. आम्ही बोलू की राजकारणी सगळ्या घेतलेल्या चुकीच्या ठरल्या. ठरल्या तर पाहिजेत. मग आम्ही जागृत नाही व्हायचं का? सावध व्हायचं नाही का? सावध होऊन आम्ही लोकांना जागृत करायचं नाही का? आता ते जागृत करण्याचं काम ते करतायत. आता त्यांची भाषा शैली वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे ते त्यांच्या भाषा शैलीमध्ये बोलतात. ते भाषा शैली कशी आहे, ते ओटात एक आणि पोटात एक असं नाही. त्याच्या पोटात आहे तेच ओटात आहे. जे आहे ते स्पष्टपणे बोलतात. आणि कालांतराने ते खरं होतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नितेश राणे साहेबांनीही एवढे वर्ष आमच्या सोबतच होते. त्याच्यामुळे राज ठाकरे काय आहेत हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या म्हणजे आमच्या राणे साहेबांनाही माहिती आहे, वहिनींनाही माहिती, सगळ्या फॅमिलीला माहिती आहे. त्याच्यामुळे राजसाहेब जे काय भूमिका मांडतात ही त्यांच्या स्वतःच्या हिताची आहे का? ही राज्याच्या हिताची आहे. त्यांनी किंवा बाळासाहेबांनी कधीही देश पहिला, नंतर मग धर्म, या सगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत. देशाला महत्व आम्ही कधीही दिलेलं आहे. त्याच्यामुळे शंका घ्यायला जर जागा असतील तर त्याच्या बाबतीमध्ये आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. आणि ते सावध करण्याचे काम राजसाहेब करतायत. त्याच्यात आता लोक ठरवतील काय करायचं. त्यांना वाटतं की अडाणी अंबानी खूप चांगली माणसं आहेत, काय पैसे विषय येत नाही. आमचं काय म्हणणं नाही. जसं आता नितेश राणेला अडाणी अंबानी चांगले वाटतायत, आम्हाला काय वाईट वाटतात का? आमची त्यांची काय वैयक्तिक काय आहे का? नाही. बरोबर. पण जे चित्र दिसतंय ते कदाचित खोटं झालं तर आम्हाला आनंद वाटेल. पण सगळ्याच गोष्टी आता अदानी साहेबांना चालल्यात, अंबानी साहेबांना चालल्यात. त्याच्यामुळे शंका कुशंकाला जागा निर्माण झालेली आहे. म्हणून त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. बरं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे पालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गटर मीटर ह्याच्यावरतीच वॉटर याच्यावरतीच केंद्रित असतात. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वॉटर गटर मीटरच्या मराठी अस्मितेकडे जाणार आहे का? कारण या मराठी अस्मितेला डिवचण्याचं काम जे आहे ते भाजपने कबूतरखाना असेल किंवा मीरा भाईंदरमध्ये निघालेला मोर्चा असेल मारवाडी जैन मारवाडी लोकांचा डिवचलंय का? आणि ही निवडणूक ही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती लढली जाणार का? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, माझा पक्ष जो आहे ना, त्या पक्षाचा जन्मच मुळात विकासाचा अजेंडा घेऊन झालेला आहे. विकास हा राजसाहेबांना आवडणारा विषय आहे. आणि त्यामुळे त्यांनी, तुम्हाला आठवते, 8 साडेआठ वर्ष मेहनत करून या महाराष्ट्र राज्याची ब्लूप्रिंट बनवली होती. काय? आणि ती ब्लूप्रिंट बनवली ती केवळ महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बनवली होती. त्यामुळे मुंबईच्या बाबतीतही त्यांच्या भावना एक वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे वॉटर मीटर गटर हा विषय जरी असला तरी सुद्धा शेवटी वॉटर मीटर गटर त्याची डेव्हलपमेंट हे भोगणारी लोक आम्हीच आहोत, करणारी लोक पण आम्हीच आहोत. पण ज्या वेळेला आमच्या मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न येतो, आम्ही इतर भाषेचा कधी दुस्वास करतो का? आम्ही हिंदी बोलत नाही का? बोलतो ना. तुम्ही ज्यावेळेला आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आमची अस्मिता जागी झाली. ती जागी झालीच पाहिजे प्रत्येकाची, कुठल्याही राज्यामध्ये. तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेला बेळगाव कारवार निपाणीसह जो विषय आपला चालू आहे, त्यावेळेला राजसाहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडली होती की तिकडे ज्या कर्नाटकमध्ये राहणारी लोक जी आहेत, जी तिथे राहत आहेत, त्यांनी आता कर्नाटकच्या संस्कृतीशी सहमत व्हायला पाहिजेत. ती भाषा त्यांनी शिकली पाहिजेत. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या मराठीच्या लोकांचा तिथे सन्मान करा, आमच्या भाषेचा सन्मान करा. याचा अर्थ तिथले राहणाऱ्या मराठी लोकांनी तिथल्या भाषेचा सन्मान नाही करायचा का? ही अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. आणि तीच भूमिका आमची इथे पण आहे. तुम्ही इतर राज्यातून कुठूनही या, आमच्या मराठीचा सन्मान कराच. काय? तुम्ही आमचा सन्मान केला, आम्ही तुमचा डबल सन्मान करतोच आहोत. नाही करतो अशाचा भाग नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात, मुंबईमध्ये आलात, ह्या मुंबईमध्ये येऊन तुम्ही प्रचंड पैसा कमवलात, सुख संपन्न झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर तुम्ही जर मराठीचा दुस्वास करणार असाल तर मराठी माणूस कसं ऐकून घेईल ते तुम्ही सांगा. आम्ही तुम्हाला बोललो का तुम्ही इथून आलात तिथून आलात? काय म्हणून तुम्ही काय इथे कमवू नका? करा ना, आमचं काय म्हणणं नाही. पण या मराठी महाराष्ट्राला सुद्धा आणि त्या संस्कृतीला, या मातीला पण आपलं माना, तिचा सन्मान केला. त्याच्यामुळे साहजिकच आहे आम्ही मराठी भाषेचे बोर्ड लावू देणार नाही. कायदा करावा लागला सरकारला, जो मुळात करण्याची गरज नाही. भाषिक प्रांतरक्षण झालेली आहे त्या काळामध्ये. काय भाषेवर प्रांतरक्षण? आम्हाला मराठी महाराष्ट्राला हे मुंबई मिळाली ना, म्हणजे महाराष्ट्र मराठी भाषिकांचा झाला. आणि बरोबर. त्याप्रमाणे त्याचा सन्मान तुम्हाला राखलाच पाहिजे. पण तुम्ही हे ना होऊ देणार, ते ना होऊ देऊन, आणि मग कुठेतरी मराठी माणसाला वाटायला लागले की नाही, हे आपल्या मुळावर येते. आणि म्हणून साहजिकच ती मराठी अस्मिता येणारच, त्याला जोड मिळणारच. मीरा इंदरला काय झालं होतं, आमची लोक सामान्य भेटायला गेली त्यांना, तर बोला नाही मराठी में बात नाही करूंगा, हिंदी में बात करूंगा, म्हणून तो संघर्ष वाढला. ते जर ते बोलले असते की मी नवीन आलेलो आहे, मराठी बरोबर. अजून शिकतोय, हम्म. विषय संपला असता. हम्म. मैं मराठी अभी सीख रहा हूं, मैं नया आया हूं, प्रॉब्लेम नव्हता. पण तुम्ही ज्या गुरमीमध्ये बोललात, तुम्ही आम्हाला तुच्छ समजायला लागलात. आमच्या राज्यात येऊन आमच्याच राज्यात पैसे कमवायचे आणि परत दादागिरी आम्हाला करायची. आणि त्याच्यामुळे झालेला तो संघर्ष होता. तो संघर्ष आम्हाला आवडला का तुम्हाला वाटते? काय विषयच नाही. अरे शेवटी आपण हिंदुस्थानामध्ये सगळी लेकरं आहोत ना. बरोबर. आमचे काय विषय नाही. आम्ही संविधानाचा सन्मान राखणारी माणसं आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलं त्याचा सन्मान राखणारी लोक आहोत. आम्ही न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. याचा अर्थ आम्ही सगळं पाळायचं, तुम्ही काहीच पाळायचं नाही. नाही पण भाजप सत्ताधारी लोकांकडून वारंवार अशी विधानं होत आहेत. संघाचे एक नेते घाटकोपरमध्ये आले, त्यांनी म्हटलं की गुजराती ही घाटकोपरची भाषा आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक आहेत, त्यांनी देखील असंच विधान केलं होतं. तर अशा पद्धतीची जी विधानं येत आहेत ती जाणीवपूर्वक केली जात आहेत असं वाटतंय का? बिलकुल जाणीवपूर्वक मतांच्या साठी केलेली विधानं आहेत. आम्ही बघा, राज ठाकरे हे कधीही राजकारण आतापर्यंत मी त्यांचं पाहत आलेलो आहे, किंवा बाळासाहेबांनी सुद्धा आणि राजसाहेबांनी सुद्धा कधीही राजकारणात फायदा काय होईल, माझा तोटा काय होईल, असं न पाहता आपली ठाम मतं मांडलेली आहेत. त्याच वेळेप्रसंगी आमचं नुकसान झालं, आम्ही ते नुकसानी सहन केलं. पण जी आमची मतं ठाम आहेत ती ठाम आहेत. म्हणून मगाशी मी बोललो की जे पोटात आहे ते त्यांच्या
वोटात आहे, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. पण इतर लोक आप आपली भूमिका राजकारणाच्या सवडीनुसार बदलतात, की आपल्याला कसा फायदा होईल तसं राजसाहेब नाहीत. आणि म्हणून ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडत आलेले आहेत. बर. शेवटचे एक दोन प्रश्न सर. अवेटेड प्रश्न, खूप महत्वाचा, खूप चर्चेत, अगदी जुलै महिन्यापासून त्याच्यावर चर्चा सुरू आहे. युतीच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती वारंवार होते, परंतु त्याची घोषणा मात्र होत नाहीये. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, दिवाळी एकत्र साजरी करतायत, परंतु युतीची मात्र घोषणा होत नाहीये. कधी युतीची घोषणा होणार आहे? संकेत, पहिली गोष्ट लक्षात ठेवी की हे ठाकरे परिवारातले दोन्ही बंधू आहेत. आता त्यांची पिढी हळूहळू पुढे येते. ठाकरे परिवारातले दोन बंधू असले तरी दोन बंधूंचे आता दोन स्वतःचे पक्ष आहेत. त्यामुळे ते दोन पक्षाचे प्रमुख आहेत. दोन पक्षाची विचारधारा आहे. सन्माननीय बाळासाहेबांच्याच हयातीमध्ये त्यांच्या विचारधारेचे दोन पक्ष निघालेले आहेत. बरोबर. काय जगात असं नाही उदाहरण की एकाच विचारधारेचे दोन पक्ष एकाच माणसाच्या हयातीत निघाले. हयातीमध्ये निघालं. काय त्याच्यामुळे दोन बंधू आता एकमेकांना भेटतायत, बोलतायत. कटुता प्रचंड मध्यंतरीच्या काळामध्ये होती. आता कटुता तशी काही, मला एकंदरीत मी मागे असं म्हणालो होतो की शेवटी कसं एकमेकांविषयी विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता आहे. एकदा एकमेकांवरती विश्वास निर्माण झाला, एकमेकांची मनं जुळायला लागली, का ऑटोमॅटिक पुढच्या गोष्टी घडत जातात. आणि ते मला आता दिसतंय की दोघे भाऊ एकत्र येत आहेत, भेटतायत, बोलतायत, एकमेकांच्या घरी जात आहेत. आता काल आम्हाला सेनाभवनला, राजसाहेबांना अख्ख्या नेतेमंडळीने आम्हाला सेनाभवनला पाठवलं. मी 24 वर्षांनी हा, तेच विचारणार होतं. तुम्ही बऱ्याच सेनाभवनमध्ये वर्षानंतर गेलो. सेना आणि भवनला गेले. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आता मोर्चा 1 तारखेचा आम्ही जाहीर केलेला आहे. एकंदरीत भले मराठीच्या मुद्द्याला धरून हिंदी भाषेला, हिंदी भाषिक लादण्याला आमचा विरोध होता. काय तो पण तुम्ही 5वीच्या नंतर करा असं आमचं म्हणणं होतं. तुम्ही पहिलीपासूनच जर करणार असाल तर ही लादण्याचा प्रकार झाला. पण लोक कुठे मागतायत? बरोबर. गुजरात राज्यामध्ये पण ती भाषा नाही आहे, तिसरी भाषा वेगळी आहे. आणि तेवढ्या पुरता मर्यादित विषय होता. आणि त्याच्यानंतर परत मग आता निवडणूक आयोगाचे विषय आले, म्हणून आम्ही एकत्र आलो. आणि आता हळूहळू त्या एकत्रित येण्याचा हळूहळू वेगळा चांगला परिणाम होईल असं दिसतंय. पण जोपर्यंत युती होत नाही ऑफिशियली, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं, माझ्यासारखा, मी त्या ठाकरे परिवाराचा कार्यकर्ता आहे, राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे, बाळासाहेबांचा जुना मी शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे भविष्यामध्ये आता एकंदरीत मदत जुळते आहेत, कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत, कार्यक्रमाला एकमेकांच्या जात आहेत. त्याच्यामुळे मला वाटतंय की भविष्यामध्ये दोघे भाऊ एकत्र येऊ शकतात. पण जोपर्यंत त्याच्यावरती दोघे भाऊ निर्णय घेत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही, करू शकत नाही. तो मला अधिकार नाही. तो अधिकार, माझ्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार राजसाहेबांना आहे. आणि तो निर्णय घेऊ शकतात. मी त्याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाही. बर. एक, आता तुम्ही तो मुद्दा उपस्थित केलाय म्हणून खरं तर हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यावरती सविस्तरपणे आपल्याशी बोलता येईल. सेना भवनामध्ये तुम्ही 24 वर्षानंतर गेलात, काय भावना होत्या? म्हणजे अगदी विस्तारित जरी नाही सांगितलं तरी थोडक्यात सांगा. तेव्हा आम्ही राजकीय धडे, राजकारणातले धडे सेना भवनमधूनच घेतलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या सानिध्यात आमचे नेते मंडळी त्या काळातली, मग दत्ताजी साळवे असो, दत्ताजी साहेब नलावडे असो, सुधीर भाऊ असो, सन्मान्य मनोहर जोशी साहेब असो, किंवा आमचे शरद आचार्य साहेब असो, लीलाधर डाके साहेब असोत, त्याच्यामुळे त्यांच्या सानिध्यात घालवलेले दिवस, साहेबांच्या सोबत घालवलेले दिवस, त्यांचा मिळालेलं प्रेम, त्यांचा मिळालेला आम्हाला ओरडा, राग, तिथूनच मिळालेली आम्हाला नगरसेवकाची ऊर्जा. उमेदवारी, तिथून मिळालेली आम्हाला आमदारकीची उमेदवारी, भुजबळ साहेबांच्या सोबतची लढाई, लोकांनी भुजबळ साहेबांना विरोध पाडल्यानंतर त्याच सेना भवनमध्ये पाहिलेला जल्लोष, साहेबांचा आनंद, या सगळ्या गोष्टींच्या एक आठवणी त्या सेना भवनच्या असल्यामुळे काल माझा कंटेन आठवून आला होता. कारण का 24 वर्षांनी मी त्या सेना भवनमधून गेलो होतो. शेवटी कसं आहे, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ माणूस विसरत नाही. आमची सर्वच मातोश्री आणि शिवसेना होती. भले आम्ही वेगळे जरी होतो तरी सुद्धा रस्त्याने येता जाताना सुद्धा सेना भवन जवळ जेव्हा जायचो त्याला बाळासाहेबांचा समोरच फोटो आहे, त्याला नमस्कार करूनच मी जाता येता करायचो. त्याच्यामुळे त्या एक भावना आहेत.
बाळासाहेबांच्या, असं माझ्या एकट्याच्या भावना नाही. असं बरोबर आहे. असंख्य महाराष्ट्रामध्ये ठाकरे परिवारावरती प्रेम करणारे कुटुंब आहेत. केवळ मराठीच नाही साहेब, मुसलमान कुटुंब आहेत, इतर भाषिक कुटुंब आहेत. बाळासाहेबांनी कधीही, बोललो ना, बाळासाहेबांनी कधी राजकीय गणित फायदा राजकीय फायदे तोट्याचा विचार न करता सड असे सगळ्यांना सगळ्या कामांमध्ये मदत केलेली आहे. आणि त्याच्यामुळे तो कालचा प्रसंग माझ्यासाठी अवर्णनीय होता, आनंदाचा होता. पण माझ्या सगळ्या भावना उचंबळून आल्या होत्या, जागृत झाल्या होत्या. आणि त्याच्यामुळे मी जातानाच तिथल्या पायरीला दंडवत केला. त्याच्यानंतर तिसऱ्या माळ्यावरती आमच्या आई तुळजाभवानीचं, जे माझं कुळदैवत आहे, आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊनच मी प्रेसला गेलो. त्यामुळे तो विषय आमच्यासाठी फार संवेदनशील, संवेदनशील, भावनिक आहे, भावनिक आहे. साहजिकच आहे. केवळ तुमच्यासाठीच नाही तर वेगवेगळे जे शिवसेनेचे मूळ असलेले जे कार्यकर्ते आहेत, समर्थक जी, आहेत, जी. त्यांच्यासाठी नक्कीच हा विषय खूप भावनिक आहे. आणि आता पुन्हा एकदा म्हणजे 24 वर्षानंतर तुम्ही गेलेला आहात. बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहे, त्यामुळे महाराष्ट्र राजकारण जे आहे ते आता बदलण्याची शक्यता आहे. त्या दिशेने हे राजकारण वाटचाल करत आहे. सुरुवात जी आपण ज्या मुद्द्यापासून केली, निवडणुकीतील घोळ किंवा मतदार यादीतील घोळ किंवा एकंदरीतच निष्पक्षपणे निवडणुका होत नाहीयेत, हा जो आक्षेप होता, हा आक्षेप आणखीन पुढे किती दिवस चालेल, निवडणूक आयोग त्यावर कारवाई करेल का, हे बघण्यासारखं आहे. परंतु आपण इथेच थांबूयात. बाळा नांदगावकर साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला जो वेळ कमिट केला होता त्यापेक्षा जास्तीचा वेळ त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल सर तुमचे खरंच आभार. खूप खूप धन्यवाद. खूप संख्येत आभारी, आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर.